सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज सर्वप्रथम मला बहिणाबाईंची आठवण येते। मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, पुन्हा हाकला हाकला फिरी येते पिकावर, मन केवड केवड जसा खाकसेचा दाना, मन येवड येवड आभायात मावेना। किती सुंदर ओवी या माऊलीने लिहिल्या आहेत ना मनावर। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले। माऊली खरंच माऊली आहेत म्हणून त्या माऊली आहेत। विश्वाचं आर्त, या विश्वाची ही माऊली आहे, त्याच्यामुळे विश्वाचं जे दुःख आहे, विश्वाची जी सल आहे ती माऊलींच्या हृदयात येते आणि माऊली त्या अंतःकरणानं आपल्यावर प्रेम करतात। तो माऊलींना तरी किती त्रास दिला या जगाने, पण माऊलींनी कुणाला असं दुरावलं नाही। आणि मुक्ताबाई तर माऊलींची पण माऊली, ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी। तर एक गालिबचा शेर पण आठवतो, जिंदगी भर हमसे एक ही खता हुई, जिंदगी भर हमसे एक ही खता, खता म्हणजे चूक झाली, खता हुई, धूल चेहरे पर थी और आईना साफ करते रहे। मला वाटतं हे आपल्याबद्दलही होतं ना, आपण आपल्या मनाचा विचारच करत नाही, या मनात काय चाललंय। मुनव्वर राणांचा एक शेर आहे, मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार, दुख ने दुख से बात की बिन चिठ्ठी बिन तार। इथे कित्येक लेकरं अशी आहेत जी आपल्या आई वेडे आहेत, आईवर जीवापाड प्रेम करणार आहेत। आपण तरी असं कित्येकदा होतं, आईच असेल असं नाही, कधी बहीणही असते, कधी नवराही असतो, कधी एखादा मित्रही असतो, कधी एखादी मैत्रिणी असते, की तो त्यावेळेला तिची आठवण करत असतो किंवा आपली आई आपली आठवण करत असते आणि आपल्याला त्याच वेळेला जाणवतं, आपल्या हातात फोनही नसतो पण आपल्याला जाणवतं नाही काहीतरी होतंय, माझी आई माझी आठवण करते। असं कित्येकदा होतं की फोन करायला म्हणून आईला हातात फोन घेतो आणि आईचाच तिकडून फोन येतो, बाई कशी आहे गम्मा, खूप आठवण येत होती पोरी तुझी। होतं की नाही मास्टर्स? असं आपल्या लेकरांच्या बाबतीत आपल्याला होतं की आपलं लेकरू कुठेतरी अडचणीत असेल तर आपल्याला आपल्या हृदयात ती ती सल पोचते, ती जाणीव येते की माझ्या लेकराला काय झालं असेल बाबा। हे मन आधी धावतं। मारुती स्तोत्रात म्हटलेलं आहे ना, मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे। हे मन केवढं, त्याची मनाची स्पीड तरी कशी आहे, एका क्षणात पोचणार आहे। आणि म्हणून मनाचा जो दरवाजा आहे ते राजद्वार आहे। आपल्या मनाला जर अनेक दरवाजे असतील तर काय होईल हो, त्या टाकीत पाणी आहे पण त्याला जर छिद्र असेल तर ते सगळं पाणी निघून नाही का जाणार, शक्ती निघून जाईल। तशी मनाला अनेक दरवाजे नको, म्हणजेच काय, इथे बिटवीन द लाईन्स सांगतात ते समर्थनकडे वळते म्हणून एवढी पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवते। जर अनेक विचार येत असतील
आणि हे विचार जर नकारात्मक नकारात्मक असतील आणि आपण वैभव लक्ष्मीची पोथी वाचताय, घरात पैसे यायला, मुलीचं लग्न व्हायला, आणखीन काही मुलांना यश मिळावं म्हणून आणखीन काही, आणि जर ती आई नकारात्मक विचार करत असेल तर ती गोष्ट साध्य होईल का? महालक्ष्मी जरी वरून खाली उतरली ना तरी ती पैसे देणार नाही. किंवा साक्षात महादेव आणि पार्वती माता सुद्धा, आपले ब्रह्मदेव सुद्धा प्रश्न सोडवू शकणार नाही. ते म्हणतील, अरे तुझ्या मनातच जर असे नकारात्मक विचार आहे तर मी काय करणार? म्हणजे आधी संस्कार कुठे करायचा, तर तो मनावर करायचंय, असं इथे आपल्याला प्रत्येक जण सांगतात आहे. आणि लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकली आहे आणि आपल्या पतवंडांनाही आपण तीच सांगतो, आपल्या मुलाबाळांनाही तीच सांगत आपण मोठं केलंय. आपल्या आजीनी सांगितली, आईनी सांगितली, आणि आपण आपल्या मुलांना आणि आपल्या नातवंडांना हीच गोष्ट सुरू आहे. चिवताई चिवताई दार उघड, थांब रे मेल्या, मी माझ्या बाळांना आंघोळ घालते. आणि मग ती चिवताई एक एक गोष्ट करते, आंघोळ घालते, मग काय पुसते, मग त्याला पावडर लावते, मग त्याला तीट लावते, आणि मग आता तिला पुन्हा कुकर बिकर लावायचंच आहे, म्हणजे काहीतरी काम करायचंय, कारण ही चिमणी आपल्यातली आहे ना. आपल्याकडे वळते. आपल्यातल्या अशा अनेक चिमण्या आहेत की त्यांना आपल्या मनाचा दरवाजा उघडायचाच नाहीये. कोणीतरी वाजवतंय कडी, अरे दार उघड, दार उघड, दार उघड. तो आर्त हाक आपल्याला ऐकूच येत नाही. आपण आपल्या मनाचं दारच उघडत नाही. आपण या मोहात, मायेत, संसाराच्या पाशात अडकलो आहोत आणि इथल्या अनेक चिमण्या दार उघडत नाहीयेत अजूनही. मंगेश पाडगावकरांनी त्यांची चिमणीची कविता माझ्या हातात जर कुठे आली असेल तर मी आपल्याला पाठवेल, किंवा उज्ज्वला ताईंना ते सोपवते की पाडगावकरांनी खूप सुंदर लिहिलेत ते. शब्दाचे शब्द मला आता इथे पटकन नाही सांगता येणार. की चिवते चिवते दार उघड, अशीच त्यांची ती कविता आहे. आणि ती चिमणी रुसलेली आहे, नाराज आहे, आणि ते इतके छान तिला सांगतात आहे की अगं अशानं तुझं कसं होईल ग, तुझं असं स्वतःला कोंडून घेतलं तर जगाशी संवाद कसा साधशील? जरी तुझ्या मनासारखं नसेल झालं तरी तू मनाचं दार उघड, तू बाहेर ये, हवा घे, आकाशाकडे बघ, झाडांकडे बघ. अशा आशयाची काहीतरी ती कविता आहे. थोडक्यात काय, मंगेश पाडगावकरांनी केवढं मोठं अध्यात्म सांगितलंय की मनाचा दरवाजा तो उघड. आणि म्हणून आपल्यातल्या अनेक चिमण्यांना मी आजही विनंती करते की जे तुम्ही दरवाजे बंद केलेत ना ते आधी उघडा. ते चक्रबिक्र जाऊ देत, पण मनापासून जगायला तर शिका, हृदयापासून हसायला तर शिका. अरे हसण्यामागे केवढे मोठ्या गोष्टी आहेत. आपण जेव्हा प्रसन्न असतो, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, कशासाठी सांगितलंय हो संतांनी? केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. आणि मग आपण म्हणतो हा मग त्याच्यात लिहिलंय ना म्हणून मी हसीत. अरे असं नाही रे, हृदयापासून जगायला शिकलं पाहिजे. तर रुमी याचा उल्लेख करते की तो म्हणतो, रुमी नावाचा ग्रेट लेखक, की आपणच आपल्या मनाचं दार बंद केलं असतं आणि आपणच त्याला खटखट करत असतो, उघड उघड. खरं तर कडी ही आपणच लावली असते, हे आपल्याला कसं कळत नाही. मास्टर्स, मन हे कल्पवृक्ष आहे. आपण ही गोष्ट ऐकली आहे की एक जण, म्हणजे त्याच्या मनात विचार येतो की मला, तो खूप थकलेला असतो चालून चालून, त्याच्या मनात विचार येतो की मला छान इथे जेवायला मिळालं या झाडाच्या खाली तर किती बरं होईल. तर त्याला पंचपक्वान्नानं वाढलेलं ताट मिळतं. मग त्याला वाटतं की मला इथे झोपायला मिळालं तर किती छान होईल. मग एक गादी येते, त्याला पांघरून येतं, झोपतो. मग त्याला वाटतं कोणी माझ्यासमोर नृत्य केलं तर किती छान होईल, तर तेही होतं. आणि नंतर त्याला वाटतं ही भूताटकी तर नाही, कोणी मला मारणार तर नाही. त्याच क्षणी त्याचा घात होतो. ही जशी गोष्ट आपण ऐकली आहे, म्हणजे हे काय आहे तर मन आहे. तुम्ही चांगला विचार केला तरी ते चांगलंच होणार, आणि तू 1% जरी वाईट विचार केला तर ते घडतं. आणि मग आपण म्हणतो असं कसं घडलं, कारण आपल्या मनानेच तो विचार केला असतो. मला जायचंय, आपल्याला सगळ्यांना घेऊन आपण समर्थांच्या नावेत बसलो आहोत आणि चाफळला आलो आहोत. आता इथे चाफळला काय होतं बघा, समर्थ आले चाफळला. जय जय श्री रघुवीर समर्थ. गावकऱ्यांना भेटले आणि गावकऱ्यांना त्यांनी विचारलं, आपल्याला या गावात छानसं मंदिर उभारायचंय, तर ते कुठे उभारायचं बरं?
खरं तर हा जो प्रांत आहे हा आदिलशहाच्या हद्दीत असलेला प्रांत. तुम्ही कल्पना करा, फक्त कल्पना करा की आदिलशहाच्या हद्दीत असलेला प्रांत आणि तिथे समर्थ काय विचार घेऊन गेले की इथे मला मंदिर उभारायचंय. किती कठीण आहे ही गोष्ट की जी जी भूमी आहे ती परक्याची आहे. तिथे तुमची सत्ताच नाहीये आणि त्या भूमीत तुम्ही पहिलं चॅलेंज कोणाला देतात? आदिलशहाला. आणि तिथे समर्थ त्या गावकऱ्यांना विचारतात, गावकरी त्यांची मजा मस्ती टिंगल टवाळी असा प्रकार असतो ना, तर ते स्मशानाची जागा दाखवतात. ही बघा स्मशानाची जागा, तुमचं मंदिर उभारायचंय, उभारा इथे. आणि पहिला जो हल्ला आहे तो समर्थ इथे अंधश्रद्धेवर करतात आहे. ती अंधश्रद्धाच मोडून काढतात. ठीक आहे, रामरायांनी दिली आहे ही जागा, स्मशान तर स्मशान. आणि मग जेवढे तिथले ते त्यांचे दैवत असतात ना, मसोबा टसोबा जे काही दैवत असतात ते सगळे उखडतात आपल्या शिष्यांच्या मदतीने आणि अंगापूरच्या डोहात ते टाकतात. मांड किंवा मांडवी नदी असा उल्लेख या नदीचा आहे. तर एक म्हसोबा मात्र रुसून बसतो की मला नाही जायचं, मला इथेच थांबायचं. तर ते तुम्ही जर द्वाराजवळ गेलात तर तिथे तुम्हाला म्हसोबाचे दर्शन होईल. तर इथे समर्थ ती जागा स्वच्छ करून घेतात आणि याचंही वर्णन केलंय कारखाना प्रकरणामध्ये की ज्या विटा आहेत त्या विटा कशा भाजायच्या, त्याची लांबी किती, रुंदी किती आणि उंची किती. तर समर्थाने दिलाय 9 तसू हा शब्द वापरलाय त्यांनी. 9 फीट लांबी, रुंदी 7 आणि 3 फीट त्याची उंची, तसू. आणि ती भाजायची कशी, तो गाळ कसा करायचा, तर तो खूप पातळ नाही करायचा किंवा खूप घट्टही नाही करायचा, तर तो व्यवस्थित झाला पाहिजे. जसं आपण सारण करतो, लाडू आपण करताना पाकातला जर लाडू असेल तर तो खूप जास्त झाला तर तो बिघडतो आणि कमी झाला तरी बिघडतो, चांगला होत नाही. तर जसं आपण कुशल असतात पाक करायला, 1 तारी 2 तारी करून गोळीबंद पाक कसा झाला पाहिजे, अर्धा कच्चा अर्धा पक्का, समर्थाने हेच दिलंय की चिखल कसा करायचा विटेचा. आणि तो चिखल करताना कशी काळजी घ्यायची, कसं नामस्मरण करायचं, कसा तो चिखल करायचा, कशा विटा एका रेषेत त्यांना ठेवायचं, त्या विटेची लांबी रुंदी उंची. आणि हे विटाचं काम करताना तुम्ही बालकामगारांना नका ठेवू. म्हणजे समर्थाने पहिला इथे बिटवीन द लाईन सांगते, आता बालकामगारांना ठेवू नका म्हणून फतवे निघतात. पण समर्थाने पहिल्यांदाच सांगितलंय की बालकामगारांना ठेवू नका, खूप म्हाताऱ्या माणसांना हे काम देऊ नका, तर धट्टेकट्ट्या लोकांना हे काम द्या. बरं, हे काम करताना कसं करायचंय, तर तुम्ही ज्यांच्याकडून काम करून घेता त्यांची मजुरी योग्य वेळेला योग्य क्षणाला त्यांना मजुरी द्या, त्याच्यात वेळ करू नका. त्यांच्याकडून काम करून घेताना तुम्ही आरडाओरडा करू नका. जसं साने गुरुजींची मी एक गोष्ट आपल्याला सांगितली होती की एका बाईला कसं, बिचारीला गरोदर होती, ती पैसे मागत होती की माझं लेकरू आजारी आहे तर मला पैसे द्या. तर तो माणूस ओरडत होता त्यांच्या त्या बाईवर. आणि साने गुरुजी म्हणतात, या माऊलीवर ओरडू नको, हे काम मला दे, मी करतो. गुरुजी तर तिथे भाषण द्यायला आले होते, लोक शोधत होते गुरुजी कुठे, गुरुजी कुठे. गुरुजी इकडे घमेले घेऊन विटा टाकत होते. म्हणजे समर्थांनी हा कसा विचार रुजवलाय की तुम्ही त्यांच्याकडून काम करता तर प्रेमाने करून घ्या, असं आरडाओरडा करून त्यांच्याकडून काम करून घेऊ नका. आणि असं ह्याच्यात ही सगळी पायाभरणी आहे मास्टर्स की जी आपल्या डोळ्यासमोर मला ठेवायची होती की समर्थांनी किती काम केलंय आणि का केलं. तर तिकडे शिवाजी महाराजांना मदत करायची आहे. समर्थांचं वय इथे 40 वर्ष होतं आणि महाराजांचं वय 20-22च्या दरम्यान होतं. आणि आदिलशहाला चेक देण्यासाठी समर्थांचं शहाजी महाराजांचं बोलणं झालं, हेही मी आपल्याला सांगितलं होतं. तर आदिलशहाला पहिल्यांदा त्याच्या नाकावर टिचून आणि त्याला चेक देण्यासाठी, बुद्धिबळात आपण चेक देतो ना, तसा चेक पहिला समर्थांनी दिलाय तिथे. आणि समर्थांनी इथे चाफळच्या सगळे ठिकाणी त्यांनी मारुतीची मंदिरं उभारली. इथे मात्र समर्थांनी राम मंदिर उभारलंय आणि राम मंदिरात तिथे देवीची पण मूर्ती तुम्हाला दिसेल, रामाची मूर्ती दिसेल. एका बाजूला सीता आहे, दादा ते चित्र टाकतील आपल्याला गुरुदादा, आणि एका बाजूला लक्ष्मण आहे. ही अशी मूर्ती आहे आणि समोर मारुतीचं मंदिर आहे. आणि या मंदिरातून आपण जर पायऱ्या उतरून बाहेर गेलात ना, तिथं आणखी एक मारुतीचं मंदिर, म्हणजे 2 मारुतीचं मंदिर इथे आपल्याला दर्शनाला आपल्याला जाता येतं. आणि इथे जी गुहा आहे ना,
त्या गुहेत जर आपण गेलात तर आपल्याला लक्षात येईल की या गुहेत 3 पायऱ्यानंतर जी चौथी पायरी आहे त्याच्यात अंतर आहे. म्हणजे आपल्याला पटकन असं जाता नाही येत. मुलं आणि माणसं पटकन जाऊ शकतात. तर तिथे असं वाटतं समर्थांचा तर इतका धिप्पाड 6 फीट उंचीचा देह तो जात कसा असेल आणि येत कसा असेल. आणि दुसरं की तिथे जर तुम्ही गेलात तर समर्थांची आणि शिवाजी महाराजांची भेट कशी झाली असेल तो पण तुम्हाला अंदाज येईल. 3-4 माणसं तिथे बसू शकतात खाली तुम्ही जर जाऊन बघितलं तर. तर अशी ती गुहा आहे. जरूर तुम्ही चाफळच्या मंदिराला भेट द्या. आता मुद्दा सांगते. इथे समर्थांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की उद्यापासून भिक्षा मागायची आहे. मग शिष्याने विचारलं की आम्ही भिक्षा मागायची पण आम्ही बोलायचं काय, कोणाच्या दारावर जायचं तर बोलायचं काय. तर समर्थ त्याच वेळेला आपल्या गुहेत जातात आणि ही जी गुहा आहे ही चाफळच्या मंदिरापासून हे जे रामघळे आहे ही दूर आहे हो, बरीच दूर आहे. म्हणजे रिक्षाने आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा कितीतरी दादा दाखवतात ते, हे बघा, श्रीराम सीतामाई लक्ष्मणाची मूर्ती आहे, ही देवीची मूर्ती आहे एक. आणि दादा ते थोडस झूम करता येईल का की असे लक्ष्मण आणि सीतामाई असे कमळ आहे तिथे. लक्ष्मण आणि सीतामाई तुम्हाला असे खाली दिसतील. म्हणजे रामरायामध्ये आणि बाजूला लक्ष्मण आहे, हारामुळे दिसत नाहीये ते, आणि एका बाजूला सीता माता आहे. दादांनी दर्शन घडवलं बघा बसल्या बसल्या. आणि समोर एक मारुतीचं मंदिर आहे दादा, बरोबर, हे मंदिर आहे समर्थांनी उभारलेलं. किती सुंदर परिसर आहे ना हा. हा मांडवी नदीच्या, आणि हे दादा दाखवतात ते या मंदिराच्या समोरच ते मंदिर आहे, आत्ता दादानी दाखवलं ते. आणि या मंदिरातून तुम्ही खाली उतरला ना तरी खाली आणखीन समोर एक आणखीन मंदिर आहे मारुतीरायाचं. जरूर या स्थानाला भेट द्या तुम्ही. हा, बरोबर. ही गुहा ही समर्थांची गुहा, आणि इथे बघा ध्यान गुहा लिहिलेलं आहे. म्हणजे समर्थ इथे ध्यान करत होते. किती छान दाखवलं दादा, नमस्कार तुम्हाला. तर आणि हे जे मनाचे श्लोक लिहिले ते त्यांनी रामघळीत लिहिले आहेत, इथे नाही. म्हणजे तुम्ही अंतर तर बघा की चाफळपासून ते मंदिर किती दूर होतं. आणि जेव्हा आम्ही रिक्षाने गेलो तेव्हा आम्हाला मला वाटतं 5 वाजता वगैरे आम्ही रिक्षा ठरवला, आणि 7 पर्यंत काहीतरी खूप त्याचा रिक्षाही तो जुन्या पद्धतीचा होता. तर ते घर घर करत जातो ना तसं तो आम्ही जात होतो. आणि 7 वाजता तिथे थांबलो, काहीतरी 7:15 7:20 झाले असतील. आणि नंतर ते गृहस्थ म्हणाले की इथे ना तुम्हाला दिसलं का कोणी. म्हटलं कोण. तर म्हणे इथे चित्ते असतात, वाघ असतात आणि हिंस्र श्वापद असतात. म्हटलं तुम्ही तर दादा असं विचारून राहिले की जसं कुत्रं मांजर दिसलं का. आणि सोबत हे होते, लेकरू होतं. म्हटलं चला समर्थच आता काळजी घेणारे आहे. या लोकांना सवय असते आणि त्यांना त्यांच्या वेळा पण माहिती असतात की कुठल्या. आम्हाला म्हणतो मग आता तुम्ही लवकर लवकर आटपा, अर्ध्या तासांनी सगळ्यांची वेळ येते, वाघ वगैरे इथे येतात ताई. म्हटलं ठीक आहे, जसं काही घड्याळ बघूनच आता तो वाघ येणार आहे की आता इथून ऋता परिवार तिचा गेला, आता मी यायला इथे मोकळा आहे.
पहिले तर थोडेसे हार्ट ब्रीदिंग वाढलं होतं, पण म्हटलं समर्थ तुम्हीच आणलंय, काळजी घेणारे तुम्हीच आहे, आता सांभाळा तुमची ड्युटी. तर असा असा प्रसंग तिथला होता. चाफळला जरूर जा, भेटा, दर्शन घ्या. निसर्गाचं हेच काम करताना म्हणजे मंदिर जेव्हा समर्थांनी बांधलं, खरं तर छत्रपतींनी याच्यावर मंजुरी दिली होती की मी तुम्हाला मदत करतो. पण गिरीधर स्वामींनी सांगितलं की नाही, समर्थांनी हे केलं, पुढाकार घेतला आणि समर्थांनी हे मंदिर स्थापन केलं सगळ्या शिष्यांच्या मदतीने. तर आता रात्रीतून समर्थ रामघळीत गेले. हे पण दूर आहे ही रामघळ, आता इथे पटकन नाही दाखवता येणार ना गुरुदादा? रामघळ, रामगड दूर आहे, तुम्ही शिवथरगळ बघितलेली. म्हणताय का तुम्ही? सॉरी, शिवथरगड. हा, शिवथरगड नाही तुम्ही ना बोला, दादा? मी दाखवतो. आहे. अच्छा, रामगड. रामघळीत बघतो मी. त्यांनी, शिवथरगडीत तर त्यांनी दासबोध लिहिलाय ना, हम्म, रामघळीत मनाचे श्लोक लिहिले आहेत. अच्छा, तुम्ही बोला, मी प्रयत्न करतो. हा, रामघळीत ते रात्रीतून गेले आणि त्यांनी 205 श्लोक म्हणजे त्यांनी सांगितले आणि कल्याण स्वामींनी लिहिले ते 205 श्लोक, सॉरी, स्लिप ऑफ टंग झालं, तर ते एका रात्रीतून लिहिलेत. म्हणजे जर तुम्ही मनाच्या श्लोकाची पोथी जर बघितली तर त्याच्यात 205 श्लोक आपल्याला पाठ करायला, एक श्लोक एका दिवशी किंवा जास्तीत जास्त 5 श्लोक आपण पाठ करू शकतो. पण इतके कसं समर्थांना सगळं. आणि जर तुम्ही ती रचना बघितली तर भुजंग प्रयतात आहे, अक्षर गणवृत्तात 12-12 शब्द आहे, अ, अक्षर आहेत. तर इतकं सुंदर आहे समर्थांचे हे मनाचे श्लोक. आपण सगळ्यांनी लहानपणीच पाठ केले आहेत ना, तर आपल्या मुखात प्रत्येक वेळेला सुरुवातीचे काही तर श्लोक मला वाटतं 12 किंवा 21 श्लोक प्रत्येकीला पाठ असावेत, कारण आपल्या लहानपणी आपल्या शाळांमधून परीक्षा घेत होते मनाच्या श्लोकांची. मी याच्यासाठी तुम्हाला आता इथे आवाहन करते की जर असं तुमच्या शाळेत तुम्ही मुलांकडून करून घेतले तर त्याचे सर्टिफिकेट्स, बक्षिस मी माझ्याकडून पाठवीन. तर तुम्ही अशा स्पर्धा जरूर घ्या, म्हणजे मला आणखीन लहान मुलांची सेवा करता येईल. मास्टर्स, मला वाटतं की मनाचे श्लोक आणि चाफळ मंदिराची दिसतात आहे का दादा? ती जी दुसरी गुहा, हो, हाच परिसर बघा. गुरुदादा तुम्ही गेले होते, तुम्ही फोटोही पाठवले होते. इथेच आम्ही लोक गेलो होतो. डोंगरात आहे ही रामगड. शिवथरगडीत दासबोध लिहिलंय समर्थांनी. आणि रामघळीत मनाचे श्लोक लिहिले आहेत. तर हा जो भाग आहे ना मास्टर्स, हा खूप दूर आहे. म्हणजे रिक्षाने आम्हाला 2-2.5 तास लागले चाफळ पासून. तुम्हाला दिसतंय का? डोंगरात आहे. या भागाचा हवा तसा अजून विकास केलेला नाहीये, म्हणजे इथे खरं तर लक्ष द्यायला हवं. यातून आपण विनंती करूया मुख्यमंत्र्यांना की रामगळीला थोडस जपा, काळजी घ्या. अनेक जण इथे येतात, दर्शन घेतात. हे बघा, आपल्याला दिसतंय का मास्टर्स? जय जय श्री रघुवीर समर्थ. किती सुंदर आहे. इथे समर्थ बसत होते. हे बघा, हा कट्टा दाखवलाय तुम्हाला. इथे समर्थांची मूर्ती आहे का छोटीशी केलेली, की आत आहे? हा, बरोबर बरोबर आहे. आणि आत आहे या बाजूला. इथे पण आहे बसण्याची जागा. हा दरवाजा आहे, त्या तिथे पण आहे. हे बघा, हा वरचा आहे. थोडं वर शिडी चढून जावं लागतं, तर तिथे समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला दर्शन होतं. धन्यवाद दादा. दादा, हे मला शिकवून द्यायला कसं करायचं असतं ते. तुम्ही गाडी चालवता ना, तेव्हा मात्र तुमची आठवण येते की आता हे कसं दाखवलं असतं. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. समर्थ एकदाच रंगनाथ स्वामींच्या निगडीला त्यांना बोलावलं होतं आणि त्यांना जायचं होतं साताऱ्याला.
तर साताऱ्याला जाताना देहूगाव येतं आणि समर्थांचे बरेच शिष्य त्यांच्या सोबत होते. आता त्यांना भुका लागल्या ना बिचारे, तेव्हा असे हिवाळ्याचे दिवस होते, हिवाळ्याचे आपले कणस असतात ना ज्वारीचे, तसे कोळे कोळे हुरडा आपल्याला सगळ्यांना खूप आवडतो. तसं त्यांनाही थोडस वाटलं की इतके छान कणस डोकावतात आहे प्रत्येक शेतीतून. समर्थ आम्हाला भूक लागली हो. तर समर्थ म्हणाले की ठीक आहे, एका ठिकाणी आपण थांबूया. आणि एका शेतात समर्थ थांबले. थोडस असं छान तिथे जागा होती बसायला, मोठं झाड होतं, त्या झाडाच्या खाली एक मोठी शिळा होती. त्या शिळेवर समर्थ झोपले आणि शिष्यांना म्हणाले, ते त्यांच्या पद्धतीने असे हात करून म्हणाले की तुम्हाला भूक लागलीये, पण तुम्ही एका शेतातून सगळे कणस तोडू नका. तुम्ही थोडेसे 4-5 शेत फिरा आणि एका एका शेतातून 4-4 कणस तोडा, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा भार व्हायला नको. ही काळजी आपण घ्या. आणि कणस तोडताना प्रार्थना करा त्या झाडाची. खूप जणांना असं पटकन फूल तोडतात, असं पान तोडतात, तसं नाही. प्रार्थना करा आणि नंतर तुम्ही त्याची कणसं तोडा. तर या शिष्याने सांगितलं की ठीक आहे बा. सगळे शिष्य इकडे तिकडे फिरले. त्यांनी 4-4 कणसं तोडून आणले आणि सगळ्यांनी मस्त तिथे भाजले आणि आता हुरडा खायचा म्हणून खात होते. तिथे ज्या शेतात ते उतरले होते त्या शेतकऱ्यांनी बघितलं की इथे मस्त 20-1 कणसं तोडल्यात या लोकांनी आणि भाजून राहिले आणि खाऊन राहिले. तर त्यांनी काय केलं, 4-5 शेतकरी आणखीन जमवले आणि नंतर त्या लोकांनी ते काठ्या घेऊन आले, मोठ्या मोठ्या काठ्या घेऊन आले आणि त्यांनी खून केली की कोणाला मारायचं. तर त्यांनी भगव्या वस्त्रातल्या समर्थांना म्हणून दाखवलं. तर ते सगळे त्या काठ्या घेऊन असे धावले ऊ करत आणि शिष्य घाबरून उठून उभेच राहिले की मारू नका, मारू नका. पण काय, त्या तितक्यात 2 धडाके त्यांनी समर्थांच्या पाठीवर, अगदी कोळ्या असे, पाठ त्यांची लाल लाल होऊन गेली. इतकी अशी रक्ताचे असे उमटत ना, मुका मार तसा समर्थांना लागला. आता पुन्हा ते मारणार, तितक्यात एक शिष्य, समर्थ खून करतात आहे, तू मध्ये येऊ नको, मध्ये येऊ नको, हात जोडतात आहे आणि स्वतःला वाचवण्याचाही प्रयत्न करतात आहे आणि त्यालाही सांगतात आहे तू मध्ये येऊ नको. तरी त्यांनी हिंमत केली, तो मध्ये आला आणि तो म्हणाला की तुम्हाला माहितीये का तुम्ही कोणाला मारतात? अरे शिवाजी महाराजांचे गुरु आहे ते समर्थ रामदास स्वामी, तुम्ही त्यांना मारतात. समर्थाने दुसऱ्याच क्षणी त्यांना शांत केलं की शांत हो, चूक आपली आहे. त्या माणसांच्या हातातल्या लाठ्या पडल्या आणि त्यांनी समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं की आम्हाला माफ करा, आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही कोण आहात, आता आमचं काय होईल? तर समर्थांनी त्यांना धीर दिला की तुमचं काहीही होणार नाही, मी माझ्या ओठांवर कधीही गोष्ट आणणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा, कुणालाही काही सांगू नका. आपल्या शिष्यांनाही सांगितलं की झाल्या प्रकारात आपली चूक आहे, तुम्ही तुमच्या तोंडात ही गोष्ट आणू नका, छत्रपतींना कळवू नका. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज साताऱ्यात होते आणि समर्थ आता तिथून माहुलीला आले होते, कृष्णा आणि वेण्णा नदीच्या किनाऱ्यावर. तर इथे समर्थ छत्रपतींना कळलं, राजांना, की आलेच आपले गुरु, आलेत समर्थ रामदास स्वामी आलेत आणि आपण आता त्यांना भेटायलाच हवं. म्हणून ते घोड्याला तयार करतात आणि येतात. इथे आल्यावर आपलं घोडं बाजूला बांधतात. आता त्यांना माहिती असतं ही वेळ समर्थांची गायत्री मंत्राचा जप करण्याची आहे आणि समर्थ सूर्याच्या दिशेनं तोंड करून आपलं त्यांचा जप सुरू असतो. महाराजांचं इतकं बारीक लक्ष असतं. उतरतात आणि बघतात तर आपल्या गुरुच्या पाठीवर 2 वळ उमटलेत. त्याच क्षणी महाराज तडकाफडकी जातात आणि चौकशी करतात, काय झालं, समर्थांच्या पाठीवर वळ कशाची आहेत? कोणाचीच हिंमत होत नाही सांगायची. पण महाराजांचा रोख आणि आवेश असा असतो की एक जण त्याच्यातला फुटतो आणि सांगतो की इथल्या शेतकऱ्यांनी महाराजांना समर्थांना मारलं, असं असं प्रकरण झालं. आणि मग गावच्या पाटलाला बोलावण्यात येतं. समर्थ आपला जप पूर्ण करतात आणि बाहेर येतात. छत्रपती बाहेर त्यांची वाट बघत असतात.
दंडवत प्रणाम करतात. काय शिवबा, कसे आहात, काय आहे? शिवबा क्षमा मागतात की समर्थ मला क्षमा करा, हा प्रसंग उद्भवायला नको होता. मी अगदी हृदयापासून तुमची क्षमा मागतो की असा प्रकार घडला, या गावात तुम्हाला असा त्रास झाला. शिवबांना खूप वेदना झाली असते, डोळ्यात अश्रू असतात. समर्थ त्यांच्या पाठीवर हात ठेवतात. शिवबा, अरे काही नाही, विसरत आहे सगळं. चल आपण खूप दिवसांनी भेटलो आहोत. लहानपणी भेटलो होतो रे. आणि त्याच्यानंतर एक भेट झाली असते, त्या भेटीचा खुलासा नंतर करीन. पण चल शिवबा, आता आपण भेटूया, बोलूया. नाही नाही, मी सभा बोलवली आहे समर्था. चला, त्या सभेतच आता फैसला होईल, सभेतच शिक्षा होईल. समर्थ आपल्या शिवबांचा आवेश बघतात आणि काय घडणार याची प्रचिती त्यांना आधीच आलेली असते. कारण आता मृत्यूदंडच होईल ना, ज्याला बोलावण्यात येईल त्याला. चला समर्था. नाही, जर तू निकाल माझ्या हातात देत असेल तर मग मी येतो, नाहीतर येत नाही, बोलत पण नाही. नाही नाही, असं कसं? तुम्ही गुरु आहात, तुमच्या हातात सगळं. चला तसे. सभा घेण्यात येते. गावचा पाटील असतो, शेतकरी असतात, ते बिचारे माना खाली घालून बसलेले असतात. समर्थ बोलायला उभे राहतात. ते देखणं रूप आपल्या डोळ्यासमोर येईल. तो तेजस्वी चेहरा, ते सुंदर डोळे, मुखातून श्रीराम जय राम जय जय राम. बाजूला बसले छत्रपती, समोर गावचा पाटील अपराध्यासारखा आणि बरीच जनता. आता काय होईल? आता मृत्यूदंड तर होणार नाही ना. पाटीलही घाबरलेला आहे आणि शेतकरी घाबरलेले आहेत. तसेच समर्थ उभे राहतात आणि म्हणतात, शिवबा, अरे आपण यांचा सत्कार करायला पाहिजे. केवढं मोठं काम ते करतात आहे. तसे अवाक होऊन सगळे विचारतात, सत्कार आणि यांचा? हो शिवबा. अरे, आपल्याला आदिलशहाला आणि निजामांना जर टक्कर द्यायची असेल ना, तर या शेतकऱ्यांचा आधी सत्कार करा. केवढी मोठी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था या शेतकऱ्यांनी त्यांच्या हातात ठेवली आहे रे. अरे त्यांचं निरीक्षण तर बघ. मला मारायचं होतं तर त्यांनी एकट्याने हल्ला केला नाही, त्यांनी 4 शेतकऱ्यांना बोलावून आणलं. आणि तो केवढा जागरूक, तो केवढा सावध, की आपल्या शेतात कोण येत आहे, कोण जात आहे याची त्याला जाणीव झाली. तो आला, त्यांनी गस्त घातली, त्याला मी दिसलो आणि माझ्यावर एकट्यावर हल्ला करायचा केला नाही, 4 शेतकऱ्यांना बोलवून आणलं. याच्या मागे त्याचं संघटन कौशल्य दिसतं, याच्या मागे त्याची सावधानता दिसते. कारण त्याला माहिती आहे की पुढारी सगळ्यांचा नाश करतो. जर समूहाचा नाश करणारा असेल तर तो पुढारी असतो. जर तो पुढारी चांगला असेल तर तो समूह योग्य दिशेनं जातो, आणि पुढारी जर वाईट असेल तर तो समूह घातक गोष्टी त्या समूहाला शिकवतो. तर तो पुढारी अतिशय महत्वाचा असतो. तो अटॅक कोणावर करायचा? तर पुढाऱ्यावर करायचा. त्यांनी शिष्यांवर अटॅक केला नाही, त्यांनी माझ्यावर, तुझं कुठून चुकून इंग्रजी शब्द आला असेल त्याच्यासाठी मी क्षमा मागते. त्यांनी हल्ला कोणावर केला? पुढाऱ्यावर केला. तुम्हाला कळतंय मास्टर्स, समर्थना काय म्हणायचे ते अंगठे दाखवत? जबाबदार कोण आहे? लीडर आहे, पुढारी आहे. हल्ला कोणावर केला? पुढाऱ्यावर केला. तर हे शिवबा, आधी त्यांचा सत्कार कर, त्यांचा गौरव कर. आणि असे लोक आपल्याला आपल्या महाराष्ट्रात हवे आहेत. आणि समर्थ ज्या ओवी सांगतात आहेत की दोष देखोनी झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, याचा किती अर्थाने आपल्याला उपयोग होईल हे आपण आता बिटवीन द लाईन्स करा. दोष देखोनी झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करोनी. किती सुंदर ओवी आहे त्या समर्थांच्या. नतमस्तक समर्थ आपल्या चरणावर. आणि केवढा मोठा धडा दिलाय की आपण प्रत्येक वेळेला तक्रारी करतो की त्यांनी असं केलं, तिने तसं केलं, तिने तसं केलं. समर्थ इथे काय म्हणतात? दोष देखोनी झाकावे, दोषांना तुम्ही झाका, अवगुणांबद्दल तुम्ही अखंड नका बोलू. आणि जरी तो शत्रू, जरी दुर्जन जरी असेल, दुर्जन सापडवणं
सोडावे, त्याला सोडा, त्याच्यावर परोपकार करा, म्हणजे त्याला आणखीन काहीतरी शिकायला मिळेल. मास्टर्स, मला वाटतं खूप छान, इथेच आपण थांबावं. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटून घ्यावे. चष्मे बाजूला काढून ठेवावे. एक दीर्घ श्वासात संपूर्ण ऊर्जा सूर्यदेवाची आपल्या शरीरात जाते आणि एक श्वास बाहेर. पुन्हा एक श्वासात ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी एकरूप व्हा मास्टर्स. आणि कुठे काही दुःख आहे शरीरात, कुठली वेदना आहे, ती निघून गेलीये. श्वास बाहेर, अगदी हळुवारपणे सोडा. पुन्हा एक श्वास आत घ्या. आपल्या गुरुतत्वाशी एकरूप व्हा, ज्यांना तुम्ही मानता. आणि एक श्वास बाहेर. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपल्या शरीराला आपल्या मनाच्या डोळ्यातून बघून घ्या. आपले पाय आणि मूलाधार चक्रापर्यंतचा भाग शांत झालाय. नंतर आपल्या हृदयापर्यंतचा भाग बघा. शांत झालंय. आपली पाठ, स्पायनल कॉर्ड, दोन्ही खांदे, हात, बोटापर्यंत बघा. शांत झाले. आपली मान, डोक्याचा भाग एकदम शांत. संपूर्ण लक्ष आपल्या हृदयावर. या क्षणी कळत नकळतपणे आपण जर काही काळजा किंवा दुःख, वेदना या हृदयात ठेवली असेल तर हळुवारपणे अगदी सेंटर पासून या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर निघतात आहेत. फील करा मास्टर्स. एक खूप खोल सल आहे, अजूनही ती निघाली नाही. आपण खूप प्रयत्न करतो,
पण कधीतरी कोणीतरी केलेला अपमान, त्याचं शल्य इतकं भीषण आणि विदारक असतं की ते रुतून बसतं. तिथं जखम झालेली असते, बळबळते ती कधी कधी. त्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला क्षमा करून टाका. आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत दडलेल्या, त्या हळूवारपणे हील होतात ते मास्टर्स. आवाहन करते समर्थ रामदास स्वामींना, गुरुतत्वाला, ते आपल्यावर असीम कृपा करतात आहेत. जय जय श्री रघुवीर समर्थ. अगदी हृदयाच्या सेंटरवर राम तुम्हाला स्पंदन जाणवतात ते मास्टर्स. आपोआप हिलिंग होतंय तुमच्या हृदयामध्ये. अगदी हृदयाच्या गाभाऱ्यापासून, सेंटर पासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. एक एक परत ही ऊर्जा आणि हा प्रकाश पसरतो आहे. कुणाकुणाला मानेपर्यंतही त्याची स्पंदन जाणवतील आणि पाठीपर्यंत सुद्धा जाणवतील. एक हळुवारपणे प्रत्येक परत, प्रत्येक पेशी, तुमचं हृदय तुमच्या हृदयातील सगळे कप्पे बघा मास्टर्स, हा प्रकाश कसा फिरतोय.
ज्याची वंशी कुळधर्म राम सेवा, त्याच माझा संवाद स्वामी. वारंवार विनंती करीसावी, दया सिंधूची पूर्ण कृपावी. म्हणे उद्धवची घन महाराजा, रामदासांचा संग घडो माझा. अकल्पायुष्य भावे ज्याच्या कुळा, त्याची असत्रा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न होणे काळी, ते संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविक असे. नामा म्हणे दया सावे कल्याण, श्यामुखी दान पांडुरंग. आकाश तुटोनी पडो, नाना संकट जडो. हरी माझे मन पायी जडो गा राघवा, जडो गा राघवा, जडो गा राघवा. हरी माझे मन पायी जडो गा राघवा. सुधारस प्यालो, स्वर्गीय झालो. न मिळवी सावारे, आलो गा राघवा, आलो गा राघवा, आलो गा राघवा. न मिळवी सावारे, आलो गा राघवा. लोक निंदो अंध्यो परी, आलो तुझा तुझे दारी. लोक निंदो अंध्यो परी, आलो तुझा तुझे दारी. आता तुझे उचित करी गा राघवा, करी गा राघवा, करी गा राघवा. आता तुझे उचित करी गा राघवा. जे करणे ते कर आता, पडलो पायावर गा राघवा. खालाविली मानाणी, धरले दोन्ही कान गा राघवा. धरली तुझी कासाणी, आलो गुरुदास गा राघवा. केले जे अन्याय ते तुझला सांगू काय गा राघवा. तारी किंवा मारा हे, कानी कोंडा घाल गा राघवा. जी काही सलय वेदना आहे, जी काही गोष्ट आहे ती मनाला लागून गेली आहे, चुकले मी, ती सगळी आपल्या गुरुचरणाच्या ठिकाणी ठेवा मास्टर्स, आणि पूर्ण मोकळे व्हा. जय जय श्री रघुवीर समर्थ. सगळं काही गुरुचरणी क्षमा करा. चैतन्यतेकडे येऊया मास्टर्स. सर्वप्रथम सूर्यनारायणाला
श्री समर्थांना दंडवत प्रणाम. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. आपले पावलं हळूच हलवा आणि दोन्ही डोळ्यांवर हात ठेवा. 5 4 3 2 1 0. आपले सुंदर डोळे हळूवार उघडा. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सुखी आहेत. इथले स्त्रिया, मुली सुरक्षित आहेत. गायी, वासरं सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत आणि समर्थांचं एक समर्थ रिंगण आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सोबत आहे. जय जय श्री रघुवीर समर्थ. आपले अनुभव आपण बोलू शकता. दादा प्लीज बोला. तुमचा अनुभव शेअर करण्यासाठी हँड रेस करा प्लीज. हा दीदी बोल. नमस्ते ऋताताई. आज तुमच्या आवाजात ते उभे ऐकताना इतकं छान वाटलं. म्हणजे ऍक्च्युली ते आपण जे रेग्युलर रेकॉर्डेड साऊंड पेक्षा तुमच्या आवाजातलं खूप छान वाटलं. आणि आज तुला असं वाटलं की म्हणजे मी आईच्या मांडीवर झोपली आणि आईच मला म्हणते गाणं. म्हणजे मला आज कुठलाच देव दिसला नाही. मला फक्त आई दिसत होती आणि मी आईच्या मांडीवर झोपली आणि आई मला अंगाईगीत म्हणते तसं तुम्ही म्हणताय. आज मला खूप रडायला येते माहित नाही. Thank you. आणखीन कोणाला बोलायचंय का? संध्याताई. ऋताताई, अप्रतिम ध्यान झालं आणि खरंच आता त्या ताई म्हणाल्या तसंच म्हणजे डोळ्यातून अश्रू येण्यासारखंच तुम्ही जे काही गायलात अप्रतिम होतं. आणि मला समर्थ रामदास स्वामी जिथे ध्यानाला बसतात ती पूर्ण जागा परत नव्याने मला दिसली आणि तिथे स्वामी आहेत आणि आपण सर्व भक्तिभावाने त्यांच्या समोर बसलेलो आहोत असं मला दिसून आलं. धन्यवाद ताई. शिवालीताई बोला. आत्मवंदन ऋताताई. आज खूप एनर्जी होती. खरं तर आज सेशन सुरू झालं तेव्हापासूनच मला व्हायब्रेशन्स इतकी जाणवत होती आणि मान वगैरे ते मधले 3-4 सेशन अगदी नॉमिनल जाणवत होती, पण आज खूप जास्त एनर्जी होती. म्हणजे मी ते चाफळला वगैरे जाऊन आले होते, पण रामघळीला गेले नव्हते. तर तो जेव्हा तो विषय चालू झाला तर तेव्हा मी बळे डोळे उघडले. बळेबळ म्हणजे मला असं आज की नाही बाबा काय बोलतायत ते ऐकण्यासाठी का होईना आपण हे करत होते. इतकं आज एनर्जी खूप जास्त होती. अगदी जाणवलं मला की फरक होत म्हणजे मला बळे राहायला लागत होतं की तुम्ही काय सांगताय ते ऐकण्यासाठी. नाहीतर पूर्ण सगळ्या मान बिन सगळं सगळीकडेच व्हायब्रेशन खूपच जाणवली. खूपच हे होती आज. आणि तुमच्या आवाजामध्ये इतकं अर्थ होतं. काय शब्द होते समजत नव्हतं. पण काहीतरी छान वाटत होतं. आणि खरं तर मागे तुम्ही सांगितलं होतं ते रात्रीचं ध्यान, ते काही मला एकटीला काहीच करता येत नाही ऍक्च्युअली. तर मला नेहमी सगळ्यांची सोबत लागते. तर त्यामुळे मला ते रात्रीचं काही ध्यान करायला जे आपण सांगितलं होतं 40 दिवसांचं, ते जमलं नव्हतं कधी करायला. पण जसं आपलं शंकर महाराजांचं हे सुरू झालंय ना, तर मला लक्षात आलं की मला पहाटेचा आपोआप माझा मोबाईलमध्ये शंकर महाराजांचं काहीतरी त्यांचं स्नानाचं हे ते असं चालू होतं व्हिडिओ आणि मला जाग येते पहाटे 5 ते मध्ये त्या दिवशी उज्ज्वला ताईंनी वगैरे सांगितलं ना, त्या दिवशी सेम म्हणजे की मी उठून आपली 2 म्हणजे आता शंकर महाराजांनीच स्वतः उठवलंय तर मग ते व्हिडिओ बघायचे आणि नाम घ्यायचं त्यांचं नाव हे ते असं चालू होतं. पण आता कालपासून लक्षात आलं रामदासांचं तर ते तसंच आज रामदासांचा व्हिडिओ ऑन झाला आपोआप.
ह्याच्यावर माझ्या मोबाईलवर आणि एक 4-5 दिवसापूर्वी मी ते हे ध्यान रात्रीचं केलं नव्हतं, पण मला असा एक आवाज आला म्हणजे माझ्या आईचं नाव सारखं कोणीतरी सांगत होतं, की माझी आई माझी काळजी करतीये. माझी आई आणि ट्विन फ्लेम जर्नी असं सारखं ताई ऐकू येत होतं व्हिडिओ मला. थोडासा तुमचा चेहरा दिसत नाही ताई. आय अ, रिक्वेस्ट यू. मला माझ्या आईचं नाव कोणीतरी घेऊन बोललेलं मला आवाज ऐकू आला रात्रीचा. अ, माझ्या ललिता म्हणून माझ्या माहेरचं नाव ललिता आहे. तर ते नाव घेऊन मला म्हणजे आवाज आला असं. म्हणजे रात्रीचं ते मी काहीच केलीच नाहीत. खरंच ते 40 दिवसाचं ते नाहीच जमलं मला करायला. पण तरीही मला असं जाणवलं, की माझे अँसेस्टर्सचं मला ब्लेसिंग मिळतंय आणि म्हणजे आहे माझ्या आईची कृपा आणि हे ते सगळंच जाणवलं मला. ह्या 8-15 दिवसात खूप बदल झालाय. पहाटेची उठून मी अ, नामस्मरण नाहीतर म्हणजे एवढी माझ्यात एनर्जी नसते. दिवसभर बिझी असते. त्यामुळे नामस्मरणासाठी खास वेगळं उठणं होत नव्हतं. पण आपोआप सगळं शंकर महाराज करून घेतायत. ह्याची खूप जाणीव होतीये आता सध्या. धन्यवाद ताई. खूप खूप छान. हेमाताई बोला. श्रीदत्त आत्मवंदन, सगळ्यांना आत्मवंदन. आज ध्यान खूपच छान झालं आणि जे झालं ते प्रत्येक सल निघून गेल्यासारखी वाटली आणि रामदासांनी जशी क्षमा केली तशी म्हणजे त्या सहन करून सगळं ज्या ह्याच्या करता आणि जे कुणाला न्याय कसा मिळावा काय आहे हे सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला ते सांगता पण येत नाहीये कसं आहे ते. आणि मी हे सगळं क्लिअर झालं. सल म्हणजे आपण क्षमा मागावी आणि क्षमा करावी हे छान उदाहरण देऊन तुम्ही सांगितलं आता त्या ह्याच्यात आणि त्याचा उपयोग कसा करावा ते पण सांगितलं. खूप छान. आणि मी शिवथरगड याला चाफळला गेले होते 10 वर्षापूर्वी आणि तो परिसर पण प्रत्यक्ष माझा ध्यानाच्या वेळेला समोर येत होता सारखा. राम मंदिर आणि हे आणि तुम्ही तर दाखवल्यावर तर आणखीच हे झालं. आणि ते ध्यान केंद्र होतं तिथे. तर त्या ध्यान केंद्रात आम्ही गेलो होतो त्या तिथे. पण 3च पायऱ्या मी चढले आणि खाली गेले नाही त्या ह्याच्यात. कारण त्याच्या उतरताच येत नव्हतं थोडं त्या ह्याच्यात. ते अजून त्याची हे झालीये थोडंसं. का गेलो नाही असं वाटायला लागलं आता बघितल्यावर. बाकी काही नाही. फार आणि गुरुदादांनी फारच ते छान दाखवलं सगळं. रामगड पण आम्ही बघितली नाही. पण ते बघितल्यावर कल्पना आली कशी हे आहे ते. आणि ऋतुताईंनी जे हे घेतलं ना काय ते शेवट त्याच्यात आम्ही अगदी रंगून गेलो ध्यानात. त्याचं वर्णनच करता येत नाही. परत आता ऐकीन तेव्हा परत बोलेन. थँक्यू. प्रतिभाताई. धन्यवाद. नमस्कार ऋताताई, आत्मवंदन. खूप खूप उत्कृष्ट आजचं ध्यानही आणि ज्ञानही म्हणजे जी घटना तुम्ही सांगितली ती इतकी असं नाट्य समोर चालू आहे असं एक ते हे होतं आणि तुमच्या आवाजातलं जे काही अर्थता आईच्या मायेने जी काही एक गायलेलं होतं ते खरंच म्हणजे काय सांगू मला शब्दात नाही आजच्या बरोबर आहे. आजच्या वर्णनच नाही शब्दात होऊ शकत. खूप खूप धन्यवाद ताई. खूप आतून खरंच इतकं भरून येत होतं की खरंच आपली आईच आपल्यासाठी हे म्हणतीये किंवा तिचा सहवास किंवा ती जवळ आहे हे भाव मनात आले तुमच्या मार्फत आम्हाला खरंच आम्हाला आमची आई सर्वांना भेटल्याचं आज हे झालं. खूप खूप धन्यवाद. मला नाही व्यक्त करता येते. खूप धन्यवाद ताई. खूप धन्यवाद. धन्यवाद माऊली. अजून कोणाला बोलायचंय का? मी एक मला छोटा आलेला अनुभव सांगतो. तर मला आजच्या ध्यानामध्ये ऍक्च्युली 2 गोष्टी आहेत. पहिले ध्यानाबद्दल बोलतो. ध्यानामध्ये आज एका घळीमध्ये मी बसलेलो आहे आणि अंधार आहे सगळा तिकडे आणि त्या घळीमध्ये अशा आणखीन 7-8 घळी अशा दिसल्या. एका घळीमध्ये मी आतमध्ये जाऊन बसलेलो आहे आणि पहिले त्या घळीच्या सेंटरला एक ज्योत असं लांबणं दिसली आणि नंतर मग ती ज्योत मी ज्या घळीमध्ये आहे त्या घळीमध्ये पण अशी एक मोठी ज्योत दिसली आणि एकदम शांतता आणि
कोणीच नाही त्या तिथे. म्हणजे ध्यान एवढं पॉवरफुल लागलं. म्हणजे शिवथरगडला मी गेल्यानंतर जे ध्यान केलं होतं त्या ध्यानाची थोडक्यात एक प्रचिती आली. पण ह्या घळीमध्ये फक्त अंधार होता आणि ध्यानाच्या सगळ्या वाइब्स होत्या त्या ह्याच्यामध्ये आणि खूप बऱ्यापैकी डीप ध्यान लागलं आजचं. आणि ती ज्योत शेवटी डोळे उघडताना ती ज्योत अशी मोठी होत क्लोजअप लुक जसा असतो एखाद्याचा, तसं ते क्लोजअप लुक मध्ये ती ज्योत अशी जवळ येत गेली. असा तो आजचा ध्यानाचा अनुभव होता. आणि ऋतुताईंच्या जे जे शब्द ऋतुताईंनी आज कविते रूपात किंवा गीतेच्या रूपात गीताच्या रूपात म्हटले त्याच्यामध्ये वेगळ्याच प्रकारची अर्थता होती. तर मी त्याला म्हणजे काल जे म्हटलं की कोणतरी डिवाइन सोल आपल्याला ही इन्फॉर्मेशन देते. युनिव्हर्स मधनं जशी आपल्याला एनर्जी मिळते, प्रकाश मिळतो, तसंच शब्दरूपी एनर्जी ही किंवा गीतरूपी एनर्जी आपल्यामध्ये येते असं ते त्यांच्या ह्याच्यातनं जाणवत होतं. आणि त्याचा कुठेतरी पुढे पुढे जाऊन या या त्यांनी जे आज म्हटले शब्द त्याच्या शब्दांचा कुठेतरी पुढे जाऊन त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या आयुष्यात होईल असं जाणवत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच जणांनी आपल्या सुरुवातीला ध्यानाच्या अशी रिक्वेस्ट केली ऋताताईंना की तुम्हीच हे सेशन आपण कोणाकडे जायला नको. पण ऍक्च्युली कसं असतं, तुम्ही जर कधी विचार केला तर ऋताताई जे आहे किंवा नगाताई आपल्या बरोबर ज्या सगळ्या गोष्टी बोलतात त्यांचं स्वतःचं ज्ञान तर आहेच आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी एक टॉपिक कव्हर करण्यासाठी त्यांना केवढा अभ्यास करावा लागतो हे आपली मला पण बहुतेक आयडिया नाहीये, त्याची पण थोडीफार कल्पना मला आलेली आहे. तर त्यांना खूप तयारी करावी लागते एकेका सेशनसाठी. आणि तेच जर एखादी व्यक्ती ऑलरेडी त्यांना माहिती असेल, जसं आपण विनोबा भावेंच्या वेळेस आपल्या त्यांचं नाव विसरलो मी, त्या पवनार आश्रमामधल्या त्या आजींना बोलवलं होतं विनोबा भावेंबरोबर ज्यांना सहवास होता त्यांचा. तशा व्यक्तींना किंवा जसं शंकर महाराजांच्या गाभारा योग योगेश्वरांच्या मालिकेमध्ये विजू मामांना विजय मोरे, डॉक्टर विजय मोरे आणि निशा वहिनी कुटे यांना बोलवलं, ज्यांना ऑलरेडी माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टींची, जी आपल्याबरोबर शेअर करू शकतात आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर अशा लोकांपर्यंत पोहोचलं तर काहीच हरकत नाहीये. त्यांना पण बराच बाकीच्या गोष्टी करायला त्यांना वेळ मिळू शकतो आणि जे ऑब्जेक्टिव्ह आपल्या सेशन्स ते साध्य होऊ शकतं ध्यान आणि ज्ञान. तर आपण त्यांना म्हणजे माझ्या मते तरी ऍज अ पार्टिसिपंट्स मी पण जे असं मला असं वाटतं की आपण त्यांना फोर्स करू नये की बाबा तुम्हीच द्या सेशन सगळे असं. तर हे एक मला मत माझं मांडायचं होतं. कोणी असेल अवेलेबल तर आपण पण त्यांना मदत करू शकतो की बाबा हे लोक आहेत ज्ञानी लोक जे आपले सेशन्स घेऊ शकतात एखाद्या टॉपिक वरती, त्यांना आपण अप्रोच करू शकतो. आणि ज्यांच्याकडनं ती माहिती मिळायची ती माहिती त्यांच्याकडनं मिळेलच, त्याचं काही हे नाही. पण असं आहे मला असं वाटतं म्हणून त्यांना बोलायचं. बरोबर आहे दादा, ऋतुताई बरोबर आहे. म्हणजे आत्मवंदन. दोन काकू आहेत आता माझ्या परिचयात, तर आज दिवसाचा त्यांचा बराच गोष्टींचा अभ्यास आहे. मी बोलू का त्यांच्याशी, विचारू का त्यांना? हो, तुम्ही माझं बोलणं करून द्या ताई, बोलणं करून द्या. कारण कुठल्या पद्धतीचं हे करणार ते आधी बोलणं करून द्या, मग आपण ठरवू. चालेल? हो हो चालेल. हां, मी ओके. नंबर सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद. पाठवते. हो अगदी नक्की नक्की. धन्यवाद सगळ्यांना, माझा नमस्कार. भेटूया. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम, जय शंकर. जय जय शंकर. शंकर.